नमस्कार मित्रांनो. तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 21 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की भैरवी सावलीशी बोलण्याच्या निमित्ताने आतमध्ये येते. ती किचनमध्ये येते आणि सावलीची अवस्था बघते. सावलीची बॅग तिथेच पडलेली आहे, तिची पेटी तिथेच पडली आहे, अंथरुणाची वळकुटी तिथेच आहे. हे सगळं बघून भैरवीला कळतं की सावली इथे किचनमध्ये राहते. तिला नोकरापेक्षाही जास्त खालची वागणूक मिळते. भैरवी म्हणते, साऊ अगं तुझ्याबद्दल एवढं ऐकलं होतं मी. अगं एवढ्या मोठ्या घरात तू गेलीयेस, तुला मानाचं स्थान असेल असं वाटलं होतं. पण अगं तुझी ही अवस्था, किती वाईट आहे हे सगळं. सावली अगं मला वाटते तुझ्या आई वडिलांना हेच कळायला हवं. त्यांना माहिती नसेल, पण त्यांना कळल्यावर किती वाईट वाटेल ना. थांब मी आत्ताच फोन करून सांगते. भैरवी सावलीच्या आई वडिलांना फोन लावणार असते. सावली धावत भैरवीकडे येते आणि भैरवीला म्हणते, माई असं करू नका तुम्ही. बाबांना तुम्ही काही सांगू नका, त्यांना धक्का बसेल. तुम्ही जे म्हणाल मी ते करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा काय करायचंय. भैरवी सावलीला विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आणते आणि म्हणते, सावली आता माझ्या हातावर हात ठेव आणि मला वचन दे. मी जे सांगेल तू करशील. सावली विचार करत असते. आपल्या बाबांना काही कळू नये, त्यांना काही होऊ नये म्हणून सावली वचन तर देते. पण आता सावलीचं रक्षण जगन्नाथ कसं करतोय हे बघण्यासारखं असेल. तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.